सर्व प्रेक्षक व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असं स्वागत विनंती करतोय. बॅटिंग टीम 12वा खेळाडू पाठवा. पहिल्याच बॉल वरती सफलता आणि सफलता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. पहिली विकेट. रिझवानजी मुकादम साहेब यांच्या वतीने जर पाहिलं तर प्रत्येकी 11 खेळाडूचे मुकादम 11 संघामध्ये खेळणार आहेत. प्रत्येक षटकाराला जे बॅटिंग करताना तर 500 रुपये, प्रत्येक चौकाराला 200 रुपये. सध्या ते गोलंदाजी करतायत त्या अनुषंगाने त्यांना प्रत्येक विकेटसाठी 200 आणि जर क्लीन बोल्ड केलं तर त्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे विकेट आयटिकला 1000 रुपीज आणि या संपूर्ण इनिंगमध्ये सर्वोत्कृष्ट जो झेल असेल त्याच्यासाठी 500 रुपये अर्शेल आणि मेडन षटक जर आलं तर त्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणजे पारितोषिकांचा जणू काय आता फक्त आणि फक्त वर्षावरच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितपणे जर संघ फायनल मॅच विन ठरतोय तर प्रत्येक खेळाडूला 5000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आणि कॅप्टनला तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येणार आहे. संघाचे संघ मालक आहेत मुकादम साहेबांकडून हे बक्षीस इथे लगवण्यात येईल आणि निश्चित बक्षिसांची आतिषबाजी इथे चालू झाली आहे. मैदानावरती पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त आपल्याला पाहायला मिळेल आणि कल्पेश घाग याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं जे कॅश प्राइज होतं ते मात्र देण्यात येईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि त्याच वेळेला आपण जाऊया पुन्हा मैदानाकडे. बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात गोलंदाज आहेत विजय शेडगे. पहिल्या बॉलवरती पहिली सफलता. लो व फुल टॉस. हा बॉल एसटी रक्षकाला मिस केलं. लॉंग स्टॉप मधून बॉल निसटला. बॉल गोळीच्या वेगानं सरळ थेट सीमारेखेच्या पार. मेल नशिबाचा चौकार पण इथे मागणी केली आहे तिसऱ्या पंचांची. वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे का पहिलं पाहिलं जाईल. इथे जी बोगटे आमच्या समवेत आपण पाहतो ऑफिशियल ऑफलाईन स्कोरर आमच्या समोर जुळलेत. ज्ञानेश्वरजी तिटे साहेबांच्या वतीनं कल्पेश गाग साठी बघा 500 रुपयांचं कॅश प्राइज जे लास्ट मॅच मध्ये आलं ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्याला देतो. विनंती कल्पेश आपण या. निश्चितपणे आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं बेस्ट अपडेटर म्हणून ज्यांची ख्याती या संपूर्ण आपण जर पाहिलं तर आपल्या रोहा तालुक्या मर्यादित मागील वर्षापर्यंत होती. आता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे एक बेस्ट अपडेटर म्हणून आपण पाहिलं तर आकाश कडव हे सुद्धा आहेत आणि ते प्रत्येक खेळाडूचं अपडेट आणि प्रत्येक खेळाडूची अपडेट घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातूनही केलं जातं. त्यांच्या साथीला योगेश दादा आहेत. फेअर डिलिव्हरी आणि निश्चित हा स्वरूपाचा आपण जर पाहिलं तर इथे या ज्या 4 धावा आल्यात ना त्या खूप महत्त्वपूर्ण राहतील मॅचमध्ये. सुशांत स्ट्राईक एंडला हा सुद्धा एक पिंगळसे गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तब्बल आपण जर पाहिलं तर समोर सुशांत शेडगे त्याच्या समोर विजय शेडगे हे 2 शेडगे बंधू कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतील आपण पाहूया. एक खेळाडू आपण जर पाहिलं तर मोरयाईचा आहे आणि एक खेळाडू पिंगळसेचा आहे. वाका क्लासिकल स्ट्रोक फक्त दिशा देण्याचं काम केलं. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या मागे आलेत. बॉलला थांबवलं, बॉलला पकडलं, बॉलची फेकही झाली. तदुवर दोन्ही फलंदाजांनी 2 धावा अर्जित केल्यात. निश्चित विजय शेडगे हनुमाननगरचा आहे अशी माहिती आमच्यापर्यंत येते आणि निश्चित तसा खेळ तो चांगला करतो. गाव मर्यादित खेळत असताना चांगल्या पद्धतीची खेळी करण्याची ताकद आहे. मूर्ती लहान आहे, कीर्ती या खेळाडूची सुद्धा बरीच महान आहे. पुढचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. सुशांतचा आडवी बॅट त्यानं केली पण बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाही. टप्पा पडला ना त्याच वेळेला बॉल बॅटच्या खालच्या दिशेला लागला आणि तदनंतरची येणारी ती सिंगल. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि एक सफलताही प्राप्त पहिल्या बॉलवरती विजय शेडगेनं आपल्या नावावरती केली. पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडी हाय झालेली पाहायला मिळेल. हाही बॉल चांगला. टप्पा पडला, लगेच खाली बसला. ज्यावेळेला फलंदाजाला अपेक्षित बाउन्स होता ना तो अजिबात झाला नाही. लगेच टप्पा खाली बसला. प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आत्ता फटका सजवायचा कसा. त्या दरम्यान बॅट आडवी फिरवली गेली पण ती बॅट बॉलच्या विरोधामध्ये फिरवली आणि त्याच कारणानं तो डॉट बॉल आपण पाहिला. विजयचा या मॅचचा आतापर्यंतचा आपण जर पाहिलं तर हा पहिला डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल तो टाकेल. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात.
हा ही चेंडू भन्नाट वेगाचा अचूक टप्प्याचा भेदक मारायचा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. षटकाची संगता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 7 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना टीम विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स धामणचे संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचा संघ आहे. चांगली बांधणी केली आहे. आणि जुने जाणते खेळाडू अनुभवी खेळाडू जर आपण पाहिलं तर मानेश्री विष्णूजी नरे साहेबांचा देखील इथून नुकताच शुभागमन झालं आहे. त्यांना विनंती आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. निश्चितपणे मान्यवर मांदियाली आपल्याला मिळते. मान्यवर इथे उपस्थित राहतात. हॅलो. या रोहा तालुका प्रीमियर लीगचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलं. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान, प्रत्येक खेळाडूचा आदर आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सर्वांना साथीला घेऊन या संपूर्ण क्रिकेट प्रेमी मित्रमंडळाने ही स्पर्धा सजवली आहे. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा आणि निश्चित हे सर्व वेगवेगळ्या गावातले मित्र एकत्रित येऊन रोहा तालुका प्रीमियर लीगचं एक गोड स्वप्न त्यांच्या माध्यमातून बघितलं गेलं आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी घेतलेली ती मेहनत दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला आणि निश्चित ही स्पर्धा यशाकडे कशी जाईल त्याचा विचार केला. पुढचा बॉल. हाई बॉल चांगला आडवा बॅटने खेळलाय. ज्यावेळेला सुशांतच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक पळतील त्यांच्या हवा कॅचच्या बाहेर. बॉल सीमा पार. या मॅच मध्ये RTPL चौकार. आपण पाहतोय विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स धामणचे संघ विनोद दादांच्या नावानं संघ मैदानावरती आणि त्यांचं गीतही आपण पाहतोय. ते आपल्याला सोडून गेलेत पण त्यांची आठवण अजूनही या गाण्याच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. आता सुशांतचा फटका फसला. फुलंदाज बाद. अजून एक धक्का. बॅट्समन आउट. सुशांत शेडगे बॅक टू दी डग आउट. दुसरा धक्का. श्री स्वयंभू दावीर महाराज क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष योगेशी मस्कर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती उपस्थित मान्य श्री विष्णूजी नरे जे जुने जाणते क्रिकेटर आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान नक्कीच स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान नक्कीच आपण करतोय. विष्णूजी नरे साहेब जुने जाणते क्रिकेटर आहेत आणि खरं तर त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. श्री योगीराजी मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान पूर्ण करतोय. थँक्यू सो मच साहेब. आपण आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली मुख्य उपस्थित दर्शवलीत त्याबद्दल आपला मनपूर्वक सहर्ष आभार व्यक्त करतो. येस कॉम्बॉक्स. जित न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. खेळाडूचं नाव आहे बंटी घाग. ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर रोहा तालुक्यामधील रोड बुद्रुक गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि त्या पद्धतीचा खेळ त्याचा चांगल्या पद्धतीचा होत असतो. ज्या वेळेला पूर्णपणे उंचीचा उपयोग करताना सातत्यानं आपण त्याला बघत आलो आणि आजही तो करेल आणि आजही तो चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. बघा एक साईड अँगल ज्या वेळेला डिपेस्ट्रा कव्हरला कौस्तुभ पाटील स्वतः आहेत. एक चांगली क्लिअरिटी देण्याचा प्रयत्न ते करतात. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू आल्या बॉलला बाहेर पाठवलं डीप मधून. बॉल सीमा पार. बंटीच्या बॅटमधून केला वार. धावा मिळतील 4. येईल चौकार. बंटी आला. बंटीच्या बॅटमधून चौकारही आलेला आपण पाहिला. आता हा या बॉलचा विचार केला तर फटका कसा असेल. लॉंग साइडला चांगला फटका. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत त्यांना पाहायला मिळाले. चांगली फील्ड. बॉलची फेक. आता बंटी कळून चुकले. एक धावेने आपण धावसंख्येचा वेग पुढे सरकवणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचली आहे. 16 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण अनुभवतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग RTPL प्रेक्षक वर्ग लोट इथे गर्दी. हा ही खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लावून दी कार्पेट. आता लॉंग ऑफला फटका सजवलाय. थोडी मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील. या 4 धावा चौकार.
मुन्ना बडे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. मुन्नाच्या बॅटमधून धावा येतात. मुन्ना धावा बनवतोय. आतिषबाजी फटकेबाजी चांगल्या पद्धतीची करताना पाहायला मिळतं आणि ज्या पद्धतीची अपेक्षा मुन्नाकडून आहे ती अपेक्षा पार पाडली जाईल का. बऱ्याच वेळानंतर 3 चेंडू फेस करत असताना मुन्नाच्या बॅटमधून आता आलाय चौकार. शेवटचा बॉल या ओव्हरचा. अक्षय सुतार लोव फुल टॉस सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सजवलेला फटका. मुन्ना ज्या वेळेला बॅट फिरवली त्याच वेळेला आपण जर बघितलं तर स्ट्रोक चांगला होता. अलाउंग दी कार्पेट फटका सजवला होता. त्याच वेळेला तिथे क्षेत्ररक्षक वेगानं येताना पाहायला मिळाले. 2 षटकाची सांगता झाली आहे. 12 चेंडूचा खेळही ते संपला आणि 2 षटकाकडे टीमच्या धावगतीचा जर विचार आपण केला ना तर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती म्हणजे 10.50च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स धामणसई संघ मैदानावरती. सुरुवात चांगली झाली आहे मी तर म्हणेन, कारण की ज्या वेळेला जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर खेळीला सावरण्याचं काम बंटी घाग आणि मुन्ना बडे ही जोडी करताना पाहायला मिळेल का. कारण की टीमला इथे सांभाळावंच लागेल. ज्या वेळेला मागील मॅच सुद्धा आपण पाहिली. मागील मॅचमध्ये ज्या वेळेला कल्पेश घागनं जी सुरुवात केली होती 12 चेंडूमध्ये त्या 32 धावा आणि तदनंतर ज्यावेळेला यश पारंगे मैदानाच्या आतमध्ये आले. यश पारंगे मैदानावरती खेळत असताना चांगल्या पद्धतीची धावगती त्यांनीही उभारली. जवळजवळ 34 धावा त्यांच्याही बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे ती पार्टनरशिप खूप चांगली राहिली होती. खेळीला सावरण्याचं काम यशने केलं. तदनंतर त्याला साथही चांगली मिळाली संपूर्ण टीमची. पुढचा बॉल हाही बॉल चांगला पायावरती आदळणारा. पंचांकडे मोठी अपील. अपीलमध्ये आत्मविश्वास कमी उत्साह बराचसा पाहायला मिळेल. हा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डॉट बॉल आला. पुन्हा नव्यानं गोलंदाजीसाठी विजय शेडगे आलेत. काय वेग त्याच्याकडे. टप्पाही चांगला. बॉलिंग करत असताना त्याची जी ॲक्शन आहे ना तीच भुरळ पाडते समोरच्या बॅट्समनला. बॉलिंग करतो त्यावेळेला एक चांगल्या पद्धतीचं 10 ते 12 पावलांचं रनअप त्याचा आपल्याला बघायला मिळेल. आणि तदनंतर तो एकदा बॉल रिलीज करताना ज्या वेळेला त्याची आत्ताची ॲक्शन आहे ना ती मात्र थोडी का होईना आपण जर पाहिली तर वेगळी बघायला मिळेल. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. आता अपील आता उचलून धरली. बॅट्समन आउट लेग बिफोर स्वरूपामध्ये. आता हा धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना टीम विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स धामणसई टीमला. सन्माननीय आपण जर पाहिलं तर पिंट्याजी म्हस्के साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना विजय शेडगे या गोलंदाजासाठी या लेग बिफोरच्या विकेटसाठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा झालं. निश्चित त्या पद्धतीचा खेळ योगेश ज्या वेळेला आपण पाहिलं तर विजय करताना आपल्याला बघायला मिळतात. आता टीमचं कॅप्टन मैदानावरती दाखल होतील. नाव आहे राजा माळी. नागोठणे विभागाचा एक घणाघाती आज ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे नाव त्याचं राजा आहे. सातत्यानं राजा हा राज्य गाजवतानाच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. आता कर्णधार पद त्याच्याकडे आहे. डावकुरा तो बॅट्समन आहे आणि जणू काही तो तलवार घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. येणारा प्रत्येक बॉलवरती तो प्रहार करणारा, हल्ले तो चढवणारा आणि तेच हल्ले चढवले जातील का. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा. आज विजय शेडगे थांबायला तयार नाहीयेत. त्याचा क्लास तो दाखवतोय, त्याचा टप्पा तो दाखवतोय, वेगही दाखवताना पाहायला मिळाला. सर्व कौशल्यानं भरलेला असा खेळाडू नाव आहे विजय शेडगे. आज मुकादम 11 संघाकडून कॅश प्राईज सुद्धा बरेचसे आहेत आणि त्याचबरोबर तसा खेळही पूर्ण टीमचा होताना बघायला मिळाला. आता कमी गतीचा बॉल टाकला. ओळखलं, पारखलं, बघितलं, तदनंतर मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं. राजा माईच्या बॅटमधून राज्य गाजवणारा षटकार.
टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला बघायला मिळेल या षटकाराच्या साह्यानं. आता मात्र आपण जर पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती. विजयने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, कारण की विजयचा वेग होता ना, त्या वेगामध्ये बॉल सापडतच नव्हता. अक्षरशः शोध चालू होती फलंदाजांकडून की बॉल मिडल ऑफ द बॅट कसा करावा, कशा पद्धतीनं टायमिंग करावं, आणि तेही जमत नव्हतं. पण विजयने स्वतःहून घेतलेला हा निर्णय कितपत चुकीचा ठरला आता संपूर्ण प्रेक्षकांनीही पाहिला. कारण की ज्या वेळेला हा घेतलेला निर्णय तब्बल 6 धावा देणार राहिला, चेंज ऑफ पेस होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. विजयने जाणलं की आता आपण टॉप गिअरवरती गाडी चालवतोय जरूर, पण तदनंतर कुठेतरी एखादा स्पीड ब्रेकर, एखादा खड्डाही समोर येऊ शकतं. त्यासाठीचा स्पीड आपल्याला कमी करायचा, पण स्पीड स्वतःहून कमी केला आणि स्वतः गाडी खड्ड्यामध्ये टाकली असं म्हणूया. त्यावेळेला इथे 6 धावा त्यानं खर्च केलं. चला लगेच बॉलची पूर्तता मैदानावरती करा विनंती करतोय. आमचे प्रेक्षक वर्ग, आमचे व्हॉलेंटियर, आमचे सर्व रोहेकर यांना विनंती असेल बॉल मैदानावरती येऊ द्या. ज्यावेळेला आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या बघायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स धामणसई संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल बंटी घाग आणि त्याच्या साथीला राजा माळी ही जोडी आहे. ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर धावांचं रतीप या मैदानावरती उभरलं जाईल, यात ती मात्र शंका अजिबात नाहीये. ओके, मॅच बॉल आला, पुन्हा मॅचला सुरुवात होईल. जिथे आपण पाहिलं तर विजय पुन्हा नव्यानं गोलंदाजी मार्कवरती तैनात, जिथे 4 चेंडूमध्ये त्यानं 6 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये सुद्धा हा षटकाराचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर 10 बॉल टाकले, त्यांनी मात्र 13 धावा खर्च केल्यात. 2 महत्वाच्या सफलता आपल्या नावावरती त्यांना प्राप्त केलेल्या आपल्याला बघायला मिळतील. विजय शेडगे चांगली गोलंदाजी करतोय. त्यावेळेला हनुमान नगर गावाला बिलॉंग करतो आणि त्याच वेळेला रोहामध्ये, पूर्णतः रोहा तालुक्यामध्ये बहुचर्चित असलेला हा खेळाडू आहे. षटकातील तो आता 5वा बॉल टाकेल. 27 धावा स्कोर कार्डवरती. 10.13च्या सरासरीनं बॅटिंग चालू. हाही बॉल चांगला, त्याच्याहून चांगला फटका तडी पेस्ट्रा कव्हरला खेळला, पण तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय. निश्चित जशी बॉलिंग तशी फिल्डिंग आज विजयची बघायला मिळाली आहे आणि त्याच कारणानं त्यानं यशही संपादन केलं प्रत्येक बॉलवरती. आता आपण बघतोय जिथे आपण बघितलं तर एक सिंगलही मिळते. थोडीशी खराब पिक झाली होती, बॉल तेवढंसं कलेक्शन करताना सुद्धा चूक केली विजयनं, हरकत नाहीये. तिथून पुढेच आपण जर विचार केला तर एक सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या मात्र एकेरीनं तब्बल 28 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचा आणि एक अंतिम बॉल येणं बाकी आहे सर अजूनही या ओव्हरचा. एक लास्ट बॉल बाकी आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल सुद्धा डॉट आपण पाहिला, चौथ्या बॉलवरती षटकार आला, 5व्या बॉलवरती सिंगल आणि एक शेवटचा बॉल बाकी राहिला. सर तिसऱ्या पंचांची मागणी रनआउटसाठी का? रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. बॅट्समन इथे आउट आहेत का हे पाहिलं जाणार आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली सुद्धा घेत जाते. आपण जो रिव्ह्यू आहे तिसऱ्या पंचांची मागणी जिथे करण्यात आली आहे तेवढा जो कालावधी आपल्याकडे त्या वेळामध्ये आपण ड्रिंक्स घेतो आणि लगेचच आपण पुन्हा मैदानाकडे जाणार आहोत. तिसरे पंच, तिसरा डोळा आपण या स्पर्धेसाठी dreamscricket.in या वाहिनीकडे बघतोय. कौस्तुभजी पाटील अँड कंपनी संपूर्ण टीम दिनरात मेहनत करताना पाहायला मिळते स्पर्धेला सजवण्याचं काम. त्याचबरोबर त्यांच्या साथीला आकाशजी कडव आहेत, बेस्ट अपडेटर योगेश गंबे सुद्धा आणि सार्थक एक छोटा कॅमेरामॅन तो सुद्धा इथे निश्चित उपस्थित राहील यात मात्र शंका नाही आहे. निर्णयाची वाट आपण बघतोय आणि निश्चित राजा माई सारखा खेळाडू आहे, तो जर बाद झाला तर पुन्हा एकदा कुठेतरी अडचणीमध्ये सापडला जाईल बॅटिंग करणारा संघ. कुणी एक्स्ट्रा खेळाडू विनंती असेल, आपला एक्स्ट्रा खेळाडू तुम्ही जाऊ नका, कोणत्या प्लेअरनी जायचं नाहीये.
निर्णयाची अंमलबजावणी मैदानावरती लगेच केली जाईल. निर्णय पंचांकडून दिले जातील. तिसरे पंचही आपल्या इथे उपस्थित आहेत. निश्चित मुंबईवरून इथपर्यंतचा प्रवास, अलिबागवरून इथपर्यंतचा प्रवास आपल्या पंचांनी केला आणि ते अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास हा केला. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आला. बॅट्समन सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. एक महत्त्वपूर्ण खेळाडू राजा माई मैदानावरती आहे. 3 चेंडू त्यानेही फेस केलेत. 7 धावांवरती तो एकटा खेळताना पाहायला मिळाला. विनोस्मूर्ती पिंकी स्पोर्ट्स धामनसे या टीमसाठी 2 चेंडू फेस केले, तर बंटी घागनं त्यानं मात्र 5 धावा आपण पाहिलं तर टीमसाठी बनवलात. आणि ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर बंटीचं कौतुक करावं लागेल. तो आला पहिल्याच बॉलवरती, त्यानं बॉलला सीमारेखेच्या बाहेरही दडलं आणि तिथे 4 धावाही येताना आपण पाहिल्या आणि तदनंतर त्याच्या बॅटला शांत केला. आता विजय शेडगे या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकेल. शेवटचा बॉल या ओव्हरचा, तिसरं षटक मार्गाचा. आतापर्यंत 28 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. हा ही चेंडू चांगला पुन्हा पायावरती. पंचांकडे मोठी अपील. यावेळेला आत्मविश्वास कमी होता, उत्साह बराचसा बघायला मिळाला. त्यानंतर तिथून पुढे डायरेक्ट हिटही झाला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मेल एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं षटकाची सांगता. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ थांबला गेला. टीमची धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल तब्बल 29 धावा या मात्र आतापर्यंतच्या स्कोर कार्डवरती लागलेल्या बघायला मिळतात. 29 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. एक भूमी दिव्याशी स्पर्धा आपण अनुभवतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग, ज्यावेळेला क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीनं ही स्पर्धा सजवण्यात आली आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर प्रत्येक रोहा तालुक्यातील खेळाडूला मिळणारं हे प्लॅटफॉर्म कितपत महत्त्वाचा. आज प्रेक्षक वर्ग सुद्धा चांगल्या पद्धतीचे बघायला मिळतील. आज उद्या परवा नक्कीच अलोड प्रेक्षक वर्ग या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारण की आज दुपारचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा बरेच प्रेक्षक वर्ग या मैदानावरती हजेरी लावताना पाहायला मिळतात आणि निश्चित या स्पर्धेला संपूर्ण सजवलं आहे. प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक प्रेक्षकांसाठी ही आपण जर पाहिलं तर पवेलियन उभारण्यात आला. ज्यावेळेला खारी गावचे निश्चित आपण पाहिलं तर सचिन डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजवली आहे आणि त्यांचे आभार आहेत. षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चांगला होता पण बॉल ऑफ स्टिकच्या खूप दूर राहिला. पंचांचा इशारा राहील. वाईट बॉल अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे आपण पाहतोय. अक्षय सुतार या गोलंदाजाला आकाश सुतार याला मात्र नव्यानं गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांची सांगता झाल्यानंतर 4थ्या ओव्हरचा पहिला बॉल. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा, बॅटची आतली कडा घेतली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. धक्का क्रमांक इथे 4था. महत्वाचा खेळाडू बंटी घाग मैदानाच्या बाहेर. बघा स्क्रीनवरती बघायला मिळेल बाहेरचा चेंडू होता. बाहेरच्या चेंडू सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला बंटीनं आणि बॅटची कडा घेतल्यानंतर लगेचच बॉलनं टर्न घेतला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतल्यानंतर एक मोठा धक्का आपल्याला बघायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे संदेश ढाणे. महत्वाचा खेळाडू संदेश ढाणे या खेळाडूचं नाव आहे. संपूर्ण विभागामध्ये बहुचर्चित असलेला हा खेळाडू, ज्यावेळेला संपूर्ण डॅनी या नावानं त्याची प्रसिद्धी आहे आणि त्या दर्जाचा खेळ आपण पाहिला. सुकेली विभागामध्ये ज्यावेळेला कांसई गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, एक छोट्याशा कांसई गावातून उदयास आलेला खेळाडू, ज्यावेळेला रोहा तालुका प्रीमियर लीग या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळेल आणि त्याचा खेळ कसा होईल ना याची आतुरता लागली. कारण की त्याचे पाठीराखे संपूर्ण आपण जर पाहिलं तर इथे आलेत मैदानावरती, त्याला पूर्णतः सपोर्ट करण्यासाठी, त्याला बॅक करण्यासाठी आलेत आणि अशा पाठीराख्यांमुळेच असे चांगले चांगले खेळाडू हे पुढे येत असतात. आणि त्यातीलच एक खेळाडू म्हणजे संदेश. आता स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला राजा माई बॉलिंग मार्कवरती आकाश सुतार एक सफलता प्राप्त करत असताना षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी आता तो सज्ज होईल. हा ही फटका चांगला आल्या आल्या ज्या वेळेला डिपेस्ट्रा कव्हरच्या वरून संदेशच्या बॅट मधून एक दिमागदार दर्जेदार RTPL चौकार. डीजे
मिळाला, चौकार इथे आला आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आता 34 आकड्यावरती येताना पाहायला मिळते. संदेशनं मात्र आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत की माझी ताकद नजाकत जो दमखम आहे ना तो आज मी या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये दाखवून देणार आहे आणि माझ्या गावाचं नाव मी आज मोठं करणार आहे. आता हा ट्रॅकर डीप मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल वन बाउन्स, पुन्हा सीमा पार. बॅक टू बॅकचा दुसरा वार. तदनंतरची एक सिंगल आली आहे महत्वपूर्ण या धावारातील टीमसाठी, कारण की येणारी एक एक धाव खूप सारी महत्वाची म्हणूनच पाहिली जाईल या मॅच मध्ये. बॉलिंग करत असताना टीम आपण जर पाहतोय ज्या वेळेला मुकदम 11 वर्चस्व राहिले गोलंदाजांचा बोलबाला राहिला. जरी धावा येतात पण त्याही धावा ते थांबवतात हे महत्वाचं राहील. राजा माईच्या बॅटमधून फटका फसला, मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील, कोणतीही चूक करणार नाहीयेत. एक मोठा धक्का. फलंदाज क्रमांक अद्यापचा आपण जर पाहिलं तर 5वा राजा माई, टीमचं कॅप्टन मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदल डीजे. यांच्या प्रत्येक षटकारासाठी इथे आपण जर पाहिलं तर तेजस नरे यांच्या वतीनं आपण पाहिलं तर तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रतीक पाटील मैदानावरती स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात, ज्या वेळेला संदेश ढाणे नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवरती. आकाश सुतार वाक्या बॉल राहिला, चांगल्या पद्धतीचा चेंडू, टप्पा पडला. लगेचच आपण जर पाहिलं तर आतल्या दिशेला टर्न घेणारा बॉल होता. डॉट बॉलची संगत मैदानाच्या आतमध्ये. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा, 4 ओव्हरचा खेळ संपला. काय बॉलिंग राहिली. आकाश सुतारचं कौतुक करावं लागेल. 2 चौकार जरी त्यांना खर्च केला तरी सुद्धा 2 सफलता, 2 विकेट सुद्धा त्याच्या नावावरती आहेत, हे विसरून चालणार नाहीये. आता प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला संदेश ढाणे ही जोडी काय करेल विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स धामणसिंह संघासाठी हे आपल्याला बघावं लागेल. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज कोण आहेत हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह. पल्लवेश बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. पल्लवेश आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती आहेत. पल्लवेश धुमाळ एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे, यंग टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळेल आणि कशी तो गोलंदाजी करेल याच्याकडे लक्ष वेधलं त्यानं सुद्धा. समोर आहे ज्या वेळेला संदेश आपण पाहतोय चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला, त्याच्या बॅटमधून 2 चौकारही आपण पाहिलेत. लोवा फुलटॉस बॉल अडवा बॅटने मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतील, त्यांचे प्रयत्न कमी पडतील. अजून एक दमदार दिमागदार चांगला एक क्लासिकल या बॉलवरती धावा किती आहेत.
4 धावा बघायला मिळतील. टीमची धावसंख्या आतापर्यंतची आपल्याला बघायला मिळेल तब्बल आपण पाहिलं तर या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 43 या आकड्यावरती धावा येतात, धावा बनवल्या जातात आणि आज संदेश स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतील. सिद्ध स्वतःला करायचं, प्रसिद्धी देण्यासाठी आज अलर्ट प्रेक्षक वर्ग रोहेकर आज इथे उपस्थित आहेत. हाही खोलवर टप्प्याचा बॉल, आता टायमिंग प्रॉपर, नजाकत ताकद दमखम दाखवणारा संदेशचा एक आसमानी टोला षटकार. आल्या आल्या हवेमध्ये खेळण्याची चूक केली आहे. फॉलो थ्रो मध्ये पल्लवेश कोणती चूक करणार नाहीयेत. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का आणि टीमला आतापर्यंतचा जर विचार केला ना तर 7वा धक्का बॅटिंग करत असताना टीम विनोद एकच नाव मैदानावरती गाजताना आपण पाहिलं, त्याचं नाव होतं गैनीनाथ कटोरे. एक एक्सपिरियन्स खेळाडू, 46 वर्षाचा खेळाडू मैदानावरती आपण पाहिला आणि त्यांनी या स्पर्धेची पहिली आपण जर पाहिली ना तर मेडनवर हाताळण्याचा कारनामा आपल्या नावावरती केलं होतं गैनीनाथजी कटोरे यांनी. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज काल पाहायला मिळाले बंटी पाटील, एक यंग अँड टॅलेंटेड गोलंदाज. त्याच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आता आला आणि त्यांनी सुद्धा एका ओव्हर मध्ये हायफाय कंप्लीट केला. विकेट हॅट्रिक होईल, झाली मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसाची पहिली विकेट हॅट्रिक पल्लवेश धुमाळच्या नावावरती. 1000 रुपयाचा मानकरी ठरला. ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर मुकादम साहेब टीमचे ओनर आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज पल्लवेशला देण्यात येईल. म्हणजे
या मैदानानं काय शिकवलं, मैदानानं काय दिलं, या स्पर्धेनं काय दिलं, तर पहिल्या 2 चेंडूमध्ये जरी 10 धावा आल्या तरी सुद्धा पुढेही कमबॅक करता येऊ शकतं. खचायचं नाहीये, मागे तर अजिबात फिरायचं नाहीये, लढायचंय, भिडायचंय आणि खेळायचंय, आपला नॅचरल गेम खेळत राहायचा. कधी यश तुमच्याकडे स्वतःहून येईल ना, कधी वेळ बदलायला आपण पाहिल्यानंतर वेळ लागत नाही. आणि हेच समीकरण मैदानावरती आपण पाहिलं. कारण की आपण जर पाहिलं तर रामाला सकाळी राज्य मिळणार होतं, वनवास मिळाला. वेळ कधी, कशी आणि कोणावरती कधी येईल ना ते सांगता येत नाही. आणि ती वेळ बदलली आणि आता वेळ आपण जर पाहिली तर पल्लवेशच्या बाजूनं झुकताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की सातत्यानं तुम्ही आम्ही आजपर्यंत ऐकत आलो की मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे. नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते. आता पल्लवेची वेळ बदललेली आपण पाहिली आहे. पहिले 2 बॉल 10 धावा आल्या, त्यानंतरचे 3 बॉलवरती 3 मोठे मोहरे त्यांना मात्र आता टिपलेले आपण पाहिलं. 3 विकेट प्राप्त केला आणि या ओव्हरचा आता तो शेवटचा बॉल फेकेल, शेवटचा बॉल पाहायला मिळेल. हॅलो, ओव्हर नंबर आपण पाहिले तर 5, शेवटचा बॉल. खोलवर टप्प्याचा समोर उडवला, डिपेस्टर कव्हरला निलेश मस्कर आहे, त्यांच्या डोक्यावरून गेंद मस्तक पे दस्तक, सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए. तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज तेजस नरे यांच्या वतीनं देण्यात येईल. निश्चितपणे बक्षीस आहेतच आणि त्याच वेळेला मुकदम 11चे संघ मालक आहेत मुकदम साहेब यांच्या वतीनं सुद्धा आहे असं बक्षीस की क्लीन बोल्ड करणारा प्रत्येक गोलंदाजाला आणि त्या प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज पर विकेट मागे आहे. म्हणजे एक बोल्ड तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. आणि निश्चित त्याच्याच शोधामध्ये असा सागर बोबड गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. षटकातील बॉल क्रमांक टाकतील ते पहिला, लास्ट आणि एक अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर म्हणून आपण त्या षटकाला संबोधतो. ज्यावेळेला मराठी भाषेमध्ये आपण सातत्याने म्हणतो ना की एक हणा मारीचे षटक. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला ज्यावेळेला ड्राईव्ह केला, ज्यावेळेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे वेगानं बॉलपर्यंत येताना पाहायला मिळाले. विजय शेडगे आहेत, कोणतीच चूक करणार नाही आहेत, बॉल पकडतील, बॉलची फेक करतील, तर जोर दोन्ही फलंदाजाने तिथे मात्र एकच धाव घेण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेला. एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं टीमची धावगती ही मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल, पोहोचेल 54 या आकड्यावरती. ज्यावेळेला गितेश सर आपण पाहिलं खूप साऱ्या धावा पहिल्या आल्या होत्या आणि धावा असं वाटलं होतं की एक मोठी उच्चांक रचला जाईल, काही घडलं नाहीये तशा स्वरूपाचं. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. एकदा असं झालं की तू आगे चल हम तुम्हारे पीछे पीछे चलते, अशा स्वरूपाचा खेळ मैदानावरती होताना आपल्याला बघायला मिळाला. पुढचा बॉल असेल नो बॉल आहे. सलमान लंबती यांच्या वतीनं कॅश प्राइज येतोय. जर सागर बोबडने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे सलमान यांच्या वतीनं. तर निश्चित आपण वळतो पुन्हा मॅचकडे, जिथे बॅटिंग करत असताना बॅट्समन जे आदर्श आहेत. येणारा पुढचा बॉल सर फ्री हिट असेल का? निश्चित येणारा पुढचा बॉल फ्री हिट असेल. त्यावेळेला आपण म्हणतो उघडा डोळे बघा नीट, पुढे येईल बॉल फ्री हिट आणि स्पर्धाही आपण अनुभवतोय सुपर हिट. फ्री हिटचा बॉल, बॅट फिरवली, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आदर्श सरलेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. आदर्श जर बॅक टू बॅकचे 3 6 इथून पुढे लगावतात तर राणा मोरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. आदर्श सरलेकर हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं ऑन साईडला खेळतील, क्षेत्ररक्षक तिथेही आहेत. आदर्श सरलेकर या नावाला कोण विसरेल. ज्या वेळेला
हा खेळाडू रोहानगरीमध्ये उदयास कुठून आला तर ज्यावेळेला सोनार सिद्ध चषक धाटाव गावामध्ये ती स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द डेचा बहुमान या खेळाडूने पटकावला होता आणि तदनंतर या खेळाडूची ओळख निर्माण झाली होती. लुबा फुलटॉस तदनंतर त्या स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला. मिनी हेलिकॉप्टर शॉट त्याच्यावरती सुद्धा लगावला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बॉल पकडला, बॉलची फेकही झाली आणि अति घाई संकटात नाही. यष्टीरक्षक बॉल पकडेल, बॉलला एस्टर्नवरती लावेल हा मोहच आवरला नाही. त्याच कारणाने तिथे 2 धावा अर्जित करण्यात आला. आदर्श सरलेकर या खेळाडूबद्दल आपण बोलत होतो. सागर सम्राट नावे हा संघ त्याचा स्थानिक संघ आहे. तिथून एक चांगला खेळ करत करत आपण पाहिलं तर किशोरजी पाटील यांच्या तालमीतील खेळाडू आज मात्र ॲज अ आयकॉन म्हणून सातत्यानं त्याला ओपन फॉर्मॅटमधून आपण पाहिलं. शेवटचा बॉल या ओव्हरचा समोरच्या दिशेला सागर बोबडवरती हल्ला. आता प्रतीक पाटीलचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून हवाई हल्ला या इनिंगचा खात्मा करणारा षटकार. अजू एक चांगली क्लिअरिटी, व्हॉइस क्वालिटी अप्रतिम. डीजे ऑपरेटिंग, अप्रतिम टायमिंग. या रोहा विभागामध्ये एक प्रसिद्ध डीजे ऑपरेटर आणि ते आमचा आवाज सुखरूपरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यांची आभार मानूया आणि निश्चितपणे वळूया आपण जिथे धावा बनवल्या गेल्या. 64 धावा बनवल्या, 65 धावांचं टार्गेट. तब्बल 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिली विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स धामन सई ज्या वेळेला चांगला खेळ राहिला. संदेश ढाणेच्या 18 धावा पाहिल्या. तदनंतर सुशांत आले, त्यांनी सुद्धा आपण पाहिलं तर 11 बनवला. प्रतीक पाटील 9 वरती नाबाद राहिले. तदनंतर राजामाईनं सुद्धा 7 धावा जोडल्या. या खूप महत्त्वपूर्ण राहिल्या आणि निश्चित प्रत्येक खेळाडूचे अपडेट्स पोहोचवण्याचं काम एकच वाहिनी dreamscricket.in मन फ्रॉम अलिबाग. कौसुफजी पाटील अँड ऑल ओव्हर टीम चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळतील. 36 चेंडू 65 धावांची गरज. 65 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या तेवढीशी मोठी नाहीये, छोटीही नाहीये. हे तो ट्रेलरचा पिक्चर अभि बाकी आहे. बॅटिंग अजूनही आपण जर पाहिलं तर मुकादम 11 संघाची बाकी आहे. दमदार मॅच, दमदार बॅटिंग, दमदार बॉलिंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पण त्या दरम्यान आपण दमदार आवाजही ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक आपण जर पाहिलं तर मन फ्रॉम कल्याण या कल्याण विभागाचा आणि निश्चित एक गोड आवाज आमचे साथी समालोचक प्रथमेशजी ठाकूर आपल्या समवेत लगेच तिथे जोडतील या संपूर्ण समालोचन कक्षामध्ये. सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये तुम्ही कुठेही जाऊ नका. मी तुर्तास थांबतोय. या स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा, पात्र बघत राहा आणि हा जो मधला कालावधी आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक वर्ग जे बघतात त्यांना एक विनंती असेल, थोडा आपल्याकडे वेळ आहे ना, जी स्पर्धा आपल्यासमोर चांगल्या पद्धतीची लाईव्ह क्लिअरिटी देतीये आणि आपल्याला घर बसल्या बघायला मिळतीये, त्या हक्काच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि जितकं होईल तितकं या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणि निश्चित आपण जर पाहिलं तर एक फॅमिली बनवली आहे या dreamscricket.in आणि ती फॅमिली अजून वाढावी अशी आमची तुम्हा सर्वांची इच्छा जरूर आहे. त्यासाठी विनंती करेन, जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच हर्षल मुंडे. आपला मनपूर्वक आभार आहेत त्या स्पर्धेच्या वतीनं. कालपासून भरपूर सुंदर समालोचन त्यांचं देखील आपण ऐकतो आणि आज देखील आपल्या समावेत असा कॉमेंटेटर समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम, आपला मनपूर्वक सर हार्दिक स्वागत आहे. ओळमाच्या दिशेनं मुकादम 11 त्याचा अगेन्स्ट विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स दामणसई ही मॅच सदस्याकडील आपल्याला पाहायला मिळते.
आणि मराठी उद्योजक माननीय श्री प्रमोद शेठ म्हसकर साहेब यांचं नुकतंच आपला व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपण पाहतो. वेलकम, आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रमोद शेठ म्हसकर साहेब आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मराठी समाजाचं नाम मात्र उंचावण्याचा प्रयत्न त्यांच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये मधलं मोठं नाम आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. राजा माळी गोलंदाजी मार्कवर. आणि नक्कीच मुकादम 11 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यासाठी रिजवान भाई मुकादम यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500, प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. एकही धाव नाही आहे, डॉट बॉल, कारण समोर मिडॉनला फिल्डर होते. म्हणजे आता सलग 2 चेंडू हे डॉट आपल्याला पाहायला मिळतात, निर्धाव चेंडू. ऑन साइडला कॅच होता, मॅचची महत्वाची विकेट. कॅप्टन सागर बोबाड आता मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना लागणारा पहिला मोठा धक्का. 0 या आकड्यावरती बॅटिंग करताना टीम मुकादम 11 ला. दाखल झाला अमित नागती तिसऱ्या क्रमांकावरती अमित दाखल होत असताना आपल्याला मैदानाचा आतमध्ये पाहायला मिळेल. 3 चेंडू खेळला, एकही धाव बनेल नाही. ती बॅटर सागर बोबाड आणि आता सदा जोडी खेळपट्टीवरती एका बाजूला कल्पेश मोरे आणि दुसऱ्या बाजूला अमित नागती तयार. गोलंदाजी मार्कवरती राजा माळी. समोरच्या दिशेने फटका खेळला. वॉट अ शॉट, व्हाट एन एक्सलेंट ड्राइव. लॉफ्टेड कव्हर ड्राइवचा अप्रतिम फटका नजराना पेश केलाय. स्ट्रायकिंग एंड वरती अमित नागतीच्या बॅटमन 4 धावा. ऑन साइडला वळवला गेला, हा देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. 1 मोर बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. से इससे पहले चौका और इसके बाद का लंबा छक्का दागा स्क्वायर लेग के बाहर. बढ़िया बल्लेबाजी होती हुई राजा मालिक अगेंस्ट. इस बार ऑफ साइड रीजन में खेलने का प्रयास. मिड ऑफ पर खिलाड़ी टॉट गेंद की सांगता. टॉट गेंद मैदान के अंदर देखा जाए तो पहले ओवर का केस समाप्त. मैच 10 रन जीते समय बता रहे. लक्ष्य यहाँ पर 65 रनों का लक्ष्य और 65 रनों के पीछे भागते हुए पहले ओवर में बनाया 10. एक बड़ी सफलता जरूर मिली. सागर बोबाड को बात किया, आउट किया. उसके बाद अभी भी डगआउट में देखा जाए तो आकाश है, यहाँ पर कल्पेश होंगे, नीलेश होंगे, ऋषिकेश. एक डीप बैटिंग लाइनअप मुकादम 11 टीम का हम देख सकते हैं. बिलाल भाई मूसा और अज्जू भाई टीम ओनर, और इनके माध्यम से देखा जाए तो ये टीम मैदान के अंदर खेलती हुई मुकादम 11. असल में रिजवान मुकादम के तरफ से ढेर सारे इनाम हम देख रहे हैं इस प्रतियोगिता में. मुकादम 11 टीम के लिए अगर हर एक कोई भी खिलाड़ी छक्का दागता है तो 500 रुपये और चौवे पे 200 रुपये का इनाम है. यानी कि फिलहाल 700 रुपये, माफ करिए 600 रुपये जरूर दी जाएगी बल्लेबाज अमित नागती के नाम, क्योंकि एक छक्का एक चौका जरूर उन्होंने दागा है. गेंदबाज विशाल. देखिए विशाल की पहली गेंद सॉफ्ट हैंड से खेलने की कोशिश. शायद यहां पर एक सिंगल चुरा लेंगे. चुरा लिया है, बहुत तेजी से चुराया है सिंगल, और 11 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए. टीम टोटल तेजी से आगे बढ़ता हुआ देखिए
पहले ओवर में 10 बना। इस ओवर में हालांकि फिलहाल पहली गेंद पर बस 1 रन बनती हुई 11 रन स्कोरबोर्ड पर। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली लाते हुए डीप में लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी जड़ चुके हैं और डीप में मिड विकेट की दिशा में। ठीक, सन्माननीय कोलाड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष पप्या शेठ महाबळे साहेब इथे उपस्थित असतात, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर विद्यमान कार्याध्यक्ष कोलाड क्रिकेट असोसिएशनचे बाळाशेठ महाबळे साहेब देखील आपल्या व्यासपीठावर आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गेंदबाजी का ख्याल करेंगे तो विशाल गेंदबाजी के लिए पहले गेंद पे 1 रन और दूसरी बिंदी गेंद निकालते हुए डॉट बॉल. अमित फिर एक बार स्ट्राइकिंग एंड पर जिनके बल्ले से एक छक्का एक चौका जरूर आया है. हाफ ट्रैक कर दी, हुक किया इस गेंद को, खराब गेंद, नतीजा आपके सामने देखिए. आरजे ग्रुप कक्ष के सामने जाकर गिरी है गेंद. अभी यहां से 6 होंगे या 4, अंपायर के लिए वेट करेंगे हम जरूर. छक्का आया तो टोटल तेजी से आ गए, चौका आया तो 15 रनों पर क्या होगा. देखिए अंपायर से इशारा आता हुआ ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन. छक्का अमित नागती के बल्ले से और रिजवान जी मुकादम इनके माध्यम से और 500 रुपए के हकदार बन चुके. देखिए बहुत से कैश प्राइस देखा जाए तो हमने चौकों सेलेक्ट 3 चौकों के लिए देखे, गीतेश 3 छक्कों के लिए देखे, लेकिन हर एक चौके और छक्के के लिए यहाँ पर नकद इनाम लगाया गया जरूर रिजवान भाई मुकादम के माध्यम से. और विकेट हाईट्रिक भी छटकाई वहां पर भी रिजवान भाई के माध्यम से देखा जाए तो 1000 रुपए का इनाम नगद दिया गया गेंदबाज के लिए, लेकिन इस बार तान दिया आसमान पे लॉन्ग ऑन के ऊपर से दागा. ये आरटीपीएल के ब्रांड का ब्रांडेड सिक्सर बल्लेबाज अमित नागती के बल्ले से आता हुआ. व्यासपीठावरती आपला अतिथी उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आपला आदर आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं हे कर्तव्य आपलं आहे आणि साहेबांचा सन्मान केला जातोय. मराठी उद्योजक आणि खऱ्या अर्थानं आपले पाठीराखे एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर यांचा यथोचित असा मान सन्मान रोहा तालुका प्रीमियर लीगचे जे आयोजक आणि त्याचबरोबर सन्माननीय पप्या शेठ महाबळे बाळाशेठ महाबळे हे सुद्धा निश्चित या संपूर्ण कमिटीला आणि या संपूर्ण रोहितकरांना आणि रोहितच्या सर्व खेळाडूंना त्यांचं पाठबळ सातत्यानं आपल्याला असतो. आणि या संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीगसाठी जे तृतीय क्रमांकाचं जे कॅश प्राईज आहे तब्बल 33,333 रुपये सन्माननीय आपण जर पाहिलं तर प्रमोद साहेबांच्या शुभ हस्ते इथे देण्यात आलेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आपण ही स्पर्धा आज यशाकडे नेतो आणि साहेबांचे पुनश्च एकदा आभार आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व मग रोहा तालुक्यामध्ये कोणतीही स्पर्धा असो एक मोठ्या स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीचं पाठबळ देण्याचं काम असे प्रमोद शेठ मस्कर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं करण्यात येत आहे. त्यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज आपल्याला या स्पर्धेला लाभलंय, त्यांचे पुनश्च एकदा आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच हर्षल. फिलहाल गेंदबाजी की जिम्मेदारी फिर एक बार आजा माली के हाथों में सौंपी. यहाँ पर देखिए तेजी से डाली हुई गेंद देखिए विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकी. डॉट बॉल बिंदी गेंद आती हुई है. पहली डॉट बॉल राजा माली के माध्यम से देखा था तो पहले ओवर में पहले स्पेल में उनके खिलाफ एक छक्का एक चौका दागा, उन्होंने एक विकेट छटकाई, वो सागर बोबट को आउट किया. वहां पर ऑफसाइड रीजन में बाहरी बाहरी किनारा बल्ले का जरूर लगा और गली में से गेंद निकली डीप थर्ड मैन की दिशा में, वहां पर सिंगल मिली. बाहरी किनारा बल्ले का लेती हुई गेंद गली रीजन से बाहर निकलते हुई थर्ड मैन की दिशा में ट्रैवल होती हुई गेंद वहां पर रुकाया. 1 रन जरूर प्राप्त करेंगे दोनों बल्लेबाज और 1 के साथ 29 रन.
लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए देखा जाए तो डीप में स्क्वायरिश मिड विकेट और लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और कवर रीजन में भी एक खिलाड़ी देखिए यहां से रन चुराएंगे क्या देखना होगा। चुरा लिया है यहां पर एक रन। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के माध्यम से हम देख रहे हैं फिलहाल इस प्रतियोगिता में अच्छी बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज अच्छे दमखम दिखाते हुए। 8 गेंदे यहां पर खेले अमित नागटे और उनके बल्ले से आए 18 रन और मैच 4 गेंदों में 12 बनाए कल्पेश मोरे ने। दोनों ही धाकड़ बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए इस मैच में। यहां पर और एक स्लॉट में मिली और भेज दिया इस स्लॉट के बाहर और एक करारा स्ट्रोक आता हुआ। अंपायर जी के इशारे के लिए हम रुके जरूर और अंपायर जी का इशारा आता हुआ गेंद जा रही है बैक को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। तीन ओवर का केस समाप्त 12.00 के औसत से 36 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए 15 गेंदों में 36 रनों की साझेदारी। एक अच्छा टेलीकास्ट फिलहाल अच्छे एनिमेशन हम देख रहे हैं। हर एक खिलाड़ी की फोटो वहां पर हमारे टेलीविजन स्क्रीन के ऊपर ड्रीम्स ब्रेक मैदान के अंदर होता हुआ 3 ओवर के बाद 36 रन टोटल स्कोर बोर्ड पर। आने वाली अभी भी 18 गेंदे और आने वाले 18 गेंदों में 29 रनों की दरकार होगी बल्लेबाजी करते हुए मुकादम 11 टीम के लिए। मैदान के अंदर ड्रिंक्स ब्रेक्स आते हैं डीजे मास्टर की और सुनते एक बहुत ही बढ़िया धुन। बहुत ही बढ़िया मैच। 18 गेंदे 29 रनों की दरकार फिलहाल इस मैच में बहुत आगे निकल चुकी है टीम मुकादम 11। यकीनन यहां से कमबैक करना होगा। गेंदबाजी करते हुए टीम देखा जाए तो विनोद स्मृति पिंकी स्पोर्ट्स इस टीम को दामन सही ये टीम हम देख रहे हैं बल्लेबाजी करते हुए सभी बल्लेबाजों ने निराश किया मैच। 64 रन स्कोरबोर्ड पर 65 रनों का लक्ष्य चेस करते हुए 3 ओवर में लगाए 36। अब तक 18 गेंदे 36 बनाए, 18 गेंदे 29 अभी भी बनाने बाकी है। हर एक छक्के के लिए 500, चौके के लिए 200 रिजवान भाई मुकादम के माध्यम से ढेर सारे पैसे कमाएंगे मुकादम 11 के सभी खिलाड़ी। सिंगल के लिए देखिए इस गेंद को खेला जरूर
एक रन यहाँ पर प्राप्त करते हुए 37 रनों पर टोटल 11.68 के औसत से फिलहाल रन बनते हुए और 9.88 के औसत से रन बनाने, यानी कि फिलहाल अच्छी स्थिति में बल्लेबाजी करती हुई टीम मुकादम 11 देख सकते हैं। 11 गेंदे 24 रन बनाए, 2 चौके 2 छक्के दागे। अमित नागती ने अच्छी बल्लेबाजी की, उन्होंने भी 215-16 के स्ट्राइक रेट से रन बनाते हुए अच्छी बल्लेबाजी, प्रशंसाजनक बल्लेबाजी अमित नागती की हमने देखी जरूर इस मुकाबले में। अगली गेंद लेकर फिर एक बार आदर्श गेंदबाजी के लिए। क्या बात है, क्या बात है, एक बार आप सेट हो गए तो आओ दिखाना ताओ। अमित स्ट्राइकिंग एंड पर देखा जाए तो अमित नागती के बल्ले से आता हुआ और एक करारा स्ट्रोक, 4 रनों के लिए चौका। क्या बल्लेबाजी, तक उनके साउंड के माध्यम से हमारी आवाज गूंजती हुई इस मैदान में उनका तहे दिल से स्वागत। और घर घर तक ये प्रतियोगिता जिनके माध्यम से पहुंच रही है वो हमारे dreamscricket.in की सारी ये टीम, हमारे सारे ऑर्गेनाइजर्स, ढेर सारी उनकी मेहनत इस प्रतियोगिता के पीछे पिछले देखा जाए तो 5 से 6 महीनों से उनकी मेहनत जारी। ऑफसाइड रीजन में इस बार खेले जरूर गेंद को, बाहरी किनारा बल्ले का लेती हुई गेंद थर्ड मैन की दिशा में, दूसरे के लिए पलटे, शायद 2 मिलेंगे यहाँ पे। वेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन प्राप्त करते हुए 43 रनों पर टोटल पहुंचता हुआ। 30 रन बनाए यहाँ पर 13 गेंदों में अमित नागती अच्छी बल्लेबाजी करते हुए। शायद यहाँ से दूसरा अर्धशतक हमें देखने मिलेगा क्या, क्योंकि यहाँ देखा जाए तो पहला अर्धशतक ऋतिक माली के नाम। ओ यहाँ पर देखिए हाफ ट्रैकर की गेंद पूरी तरीके से चकमा देती हुई बल्लेबाज को विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए ये डॉट गेंद, डॉट बॉल का इजाफा होता हुआ मैदान के अंदर 14 गेंदे 30 बनाए अमित नागती ने और 43 रनों पे टोटल बढ़ता हुआ मुकादम 11 का। देखिए आदर्श गेंदबाजी के लिए 7 अब तक का खर्च करते हुए उनके गेंद से एक चौका जरूर आया अमित नागती के बल्ले से। अगली गेंद थोड़ी सी ओवर पिच थी, हाथ खोलने का मौका मिला, ड्राइव किया, करारा ड्राइव, नजाकत से भरा हुआ ये स्ट्रोक, कमाल, लाजवाब, अद्भुत अमित के बल्ले से आता हुआ और एक चौका। ऑफ स्टंप के बाहर निकलकर ऑन साइड पर चढ़ दिया, बैकवर्ड स्क्वायर लेग से ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। मिलेंगे आधा डजन रन बल्लेबाजी करते हुए मुकादम 11 और बल्लेबाज अमित नागती के खाते में देखिए 40 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर आने वाली अभी 12 शेष और जीत के लिए 12 रनों की दरकार। आने वाले 12 गेंदे 12 रनों की दरकार। छक्का दागा आखिरी गेंद पर। यहां से अमित नागती अगर स्ट्राइक पर आते, देखिए यहां पर अर्धशतक बनाने का मौका उनके पास जरूर रहेगा, लेकिन कल्पेश मोरे कैसे खेलेंगे इस गेंद को, ये बड़ा सवाल है। सेकेंड हाईएस्ट इंडिविजुअल टोटल फिलहाल अमित नागती के नाम देखा जाए तो 40 रन इंडिविजुअल बनाते हुए। अच्छी गेंद थी, ड्राइव किया, शायद गैप में जाएगी ये गेंद, खिलाड़ी वहां पर पहुंचे, 2 रन ले लिए यहां पर देखिए कल्पेश मोरे ने।
अमित नागती 10 रनों की आवश्यकता अर्धशतक के लिए, लेकिन देखिए जीतने के लिए भी 10 रनों की दरकार। अभी क्या होगा इस मुकाबले में? क्या अमित नागती अपने अर्धशतक के नाम पूरी करेंगे? अर्धशतक इस मैच में कल्पेश मोरे अपने स्टाइल में फिनिश करेंगे इस मैच को। ऑन साइड पर ये स्ट्रोक बहुत ही बढ़िया है, कल्पेश मोरे के बल्ले से आता हुआ ये बहुत ही बेहतरीन चौका। सोच के लिए 8 गेंदे शेष, 8 गेंदे 4 रनों की दरकार। दूसरे सत्र में बल्लेबाजी करते हुए मुकादम 11 टीम के लिए रिजवान मुकादम सभी खिलाड़ियों को मालामाल करते हुए चौके छक्कों के लिए पैसे। ऑन साइड पर टर्न करने की कोशिश, बिंदी गेंद जाती हुई डॉट बॉल। अभी आने वाली 7 गेंदे और 4 रनों की दरकार। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में छोटे समर्थक देखिए मुकादम 11 के थोड़े नाराज है क्योंकि नीलेश मस्कर अब तक बल्लेबाजी के लिए नहीं आए। हो फिर एक बार लॉप करने की कोशिश, जरूरत महसूस नहीं हुई यहाँ पर नीलेश मस्कर की, क्योंकि नीचे देखा जाए तो और विजय बल्लेबाज अच्छे थे, आकाश थे यहाँ पर, आमिन थे, कल्पेश ने अच्छी बल्लेबाजी की, लेकिन तुषार भी यहाँ तक डगआउट में, यानी बैटिंग लाइनअप बहुत डीप है, लेकिन उनकी कमी महसूस नहीं हुई क्योंकि जिस प्रकार जिस लिहाज से बल्लेबाजी हुई, कल्पेश ने, अमित नागती ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की और आने वाली 6 गेंदे में 4 रनों की दरकार होगी मुकादम 11 टीम के लिए। छह गेंदे और 4 रनों की दरकार दूसरे सत्र में। देखिए 65 रनों का लक्ष्य था, पहले 5 ओवर में बना है 61 और अगली आने वाली 6 गेंदे और मैं 4 रनों की दरकार यहाँ पर बल्लेबाजी करते हुए मुकादम 11 टीम के लिए। रिजवान भाई मुकादम देखा जाए तो ढेर सारे नकद इनाम इस मुकाबले में मुकादम 11 के सभी खिलाड़ियों के लिए। मैच चौके छक्के पर भी इनाम हमने देखे जरूर, हर एक चौके के लिए 200, छक्के के लिए 500 रुपए नकद राशि का इनाम दिया जा रहा है। और गेंदबाजी के लिए देखिए आखिरी गेंद आदर्श के हाथों में ये गेंद, ओ लॉप करने की कोशिश, टॉट गेंद, बिंदी गेंद जाती हुई, यानी कि प्रेशर दबाव पूरी तरीके से बढ़ता हुआ बल्लेबाजी करते हुए मुकादम 11। विकेटों की बात करेंगे, ज्यादा विकेट गंवाई है बल्लेबाजी करते हुए पहले सत्र में विनोद स्मूर्ति पिंकी स्पोर्ट्स दामन से टीम ने, यहां से 5 गेंदे 3 रन भी अगर बनाती है टीम बल्लेबाजी करते हुए मुकादम 11 तो मैच यहां पर जीतेंगे जरूर। याद रखिए 5 गेंदे 4 की आवश्यकता, 3 यहां से बनाती है मुकादम 11 तो भी ये मैच जीतेगी जरूर। विकेट्स और टॉस को महत्व देते हुए इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में सॉफ्ट हैंड से खेला, ऑन साइड पर ढकेला, एक तो पूरी की, दूसरे के लिए भागे, दौड़े, भाग मिल्खा भाग और लीजिए 2 रन पूरे। और 63 रनों पर टोटल आता हुआ आने वाली 4 गेंदे में 2 रनों की दरकार बल्लेबाजी करते हुए मुकादम 11 टीम को। और 1 रन यहां से जरूर करना होगा जीत के लिए। 2 रनों की दरकार, एक भी यहां से बनाते हैं तो मुकादम 11 टीम यहां मैच जरूर जीतेगी। ऑफ साइड रीजन में खेला, अच्छा स्ट्रोक, सिंगल के लिए अभी स्कोर बराबरी पे आता हुआ लगभग ये मुकाबला मुकादम 11 टीम ने जीत लिया है। अपने पहले जीत की ओर बढ़ती हुई मुकादम 11 इस मुकाबले में विनोद स्मूर्ति पिंकी स्पोर्ट्स दामन सई टीम के अगेंस्ट ये बड़ी जीत होगी। 9 विकेट से शायद देख लीजिए गेंद हवा में रुकना होगा जीत के लिए। जीत का ये सपना दूर जाता हुआ शायद देखिए विकेट मिलती हुई दूसरी सफलता।
ये रोहा तालुका के जाने माने खिलाड़ी पावर हाउस इनके पहचाने नीलेश मस्कर मैदान के अंदर पावर हाउस ऑफ दैट। देखिए अच्छी बल्लेबाजी की प्रशंसा की जाएगी। 21 रनों की एक बढ़िया इनिंग कल्पेश मोरे की हमने देखी। क्या बात है, कल्पेश एक अच्छे अंदाज में आज दिखते हुए, अच्छे लय में दिखते हुए, बढ़िया बल्लेबाजी। अमित नागती की प्रशंसा की जाएगी जिन्होंने अच्छे चौके छक्के दागे और महज 1 रनों की आवश्यकता जीत के लिए सॉफ्ट हैंड से खेलने की कोशिश। शायद यहां पर विकेट मिलेगी। नीलेश मस्कर अभी मैदान के बाहर। हमने देखा कि 1 ओवर में 14, 15, 20 रन भी चाहिए तो अच्छे तरीके से हो जाते हैं, लेकिन जब जब मैच 5, 6, 7 रनों पर आते हैं तो गेंदबाजों की चर्चा की जाती है। उनका बोलबाला जरूर रहता है मैदान के अंदर। लेकिन देखिए क्या कमबैक दिलवाया है आदर्श ने, बढ़िया गेंदबाजी अब तक। यहां से अगर आने वाली इस गेंद पर विकेट भी चटकाते तो भी ये मैच जीतेगी बल्लेबाजी करते हुए मुकादम 11 टीम, क्योंकि देखिए बल्लेबाजी करते हुए पहले सत्र में ज्यादा विकेट गंवाए विनोद स्मृति पिंकी स्पोर्ट्स दामन से टीम ने। आखिरी गेंद पर लगाया चौका, 47 बनाए नाबाद बल्लेबाजी करते हुए अमित नागती ने और ये मुकाबला जीता मुकादम 11 ने। ढेर सारी शुभकामनाएं मुकादम 11 टीम। तर जो ई गट होता त्या ई गटावरील प्लेयर ऑफ द डे, एका दिवसाला गाजवणारा खेळाडू ज्याचा बोलबाला आपण पाहिला। तब्बल या रेसमध्ये 2 जण होते। प्रसाद बामुगडे या खेळाडूचे पॉइंट्स आहेत 192 आणि बंटी पाटील या खेळाडूचे पॉइंट आहेत तब्बल 196। त्या कारणाने आपण जर पाहिलं तर कालच्या आणि आजच्या दिवसाचा म्हणजे ई गटाचा प्लेयर ऑफ द डे